नांदेडमध्ये महायुतीमध्ये इनकमिंग जोरात, तर महाविकास आघाडीत शांतता। लोकसभा निवडणुकीतील पराभवातून बाहेर पडत महायुतीने नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार कमबॅक केले। 9 जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला। या धक्क्यातून महाविकास आघाडी अजूनही सावरायला तयार दिसत नाही। आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी केली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोठ्यामध्ये अजूनही शांतता दिसत आहे। महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या गटातील आघाडीतील तिन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये आउटगोईंग सुरू आहे, तर ते रोखण्याचे प्रयत्न मात्र आघाडीच्या स्थानिक नेत्याकडून फारसे होताना दिसत नाहीत। महायुतीमध्ये मात्र ताकद वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे। पक्षप्रवेश सोहळे आणि बैठकांचा धडाका, मेळावे घेत राजकीय वातावरण तापवले जात आहे। निवडणुका लढवण्याच्या असेल तर कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणीचं टार्गेट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तुलनेने महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या जिल्ह्यामध्ये सध्या फारशा बैठका, मेळावे घेतलेले काही दिसत नाही। पक्षाला गळती लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याचे चित्र आहे। जिल्ह्यामध्ये भाजपाकडे 2 खासदार आणि 5 आमदार आणि शिवसेनेकडे 3 विधानसभेचे तर 1 विधान परिषदेचा असे 4 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 आमदार आहे। महायुतीकडे खासदार अशोकराव चव्हाण साहेबांसारखा प्रभावी नेता आहे, तर महाविकास आघाडीकडे मात्र राजकारणामध्ये नौके असलेले खासदार रवींद्र चव्हाण हे एकमेव शिलेदार आहेत। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जिल्ह्यामध्ये एकही जागा जिंकता आली नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांचा निरुत्साह दिसत आहे। कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालावे लागणार आहे। कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला जिल्ह्यामध्ये थोडेफार यश मिळू शकते, अशी परिस्थिती आहे। महायुतीतील वरिष्ठ नेते सर्व निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे सांगत असले तरी नांदेडच्या स्थानिक महायुतीतील नेत्याकडून सोबळाचा नारा देण्यात येत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडी काय घडतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील महायुतीला सर्व जागावर यश आले। बंडखोरी करणाऱ्या पुन्हा सन्मानपूर्वक पक्षात प्रवेश दिला जात आहे, त्यामुळे पक्षनिष्ठा, खरा कार्यकर्ता या गोष्टी आडगळीला पडल्या आहेत। जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीची बंडखोरी करणाऱ्या नांदेड दक्षिणमधून दिलीप कंदकुर्ते, संजय घोगरे, लोहा मतदारसंघातून एकनाथ पवार, नांदेड उत्तर मधून मिलिंद देशमुख यांना भाजपामध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे। त्यामुळे इतर पक्षातून महायुतीमध्ये येणाऱ्यांची संख्या मात्र अधिक झाली आहे। महाविकास आघाडीतील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमलकिशोर कदम, तर शिवसेनेकडे उभाटा प्रभावी नेता नसल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार कोण, नेतृत्व दिले तर कोणी निवडणुका व्यवस्थित हाताळून आघाडीला यश मिळवून देण्याची क्षमता कुणात आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याने जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीकडे नेतृत्वाचा अभाव असल्याचं चित्र आहे। या संदर्भात आपल्याला काय वाटतं? येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकीमध्ये नांदेडमधून कोणाला सर्व मतदाराची पसंती मिळेल, नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये टाकून करू शकता। धन्यवाद।